राजकीय आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण दिले आहे. या कधी कोणी आम्हाला सांगलंच नाही. बाबासाहेबांनी आमच्यासाठी कोणी एवढं केलंय? अरे बाबा, हिंदू धर्मातील महिलांना आणि इतर मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडले. पण या बिलाला संसदेत आणि संसदेच्या बाहेर विरोध झाला. हे बिल पास होणार नाही हे समजल्यावर बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. ओबीसीच्या प्रश्नावर राजीनामा देणारे एकमेव मंत्री म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हेच बाबासाहेब आपल्याला हक्क मिळावे म्हणून संसदेत भांडत होते. वाऱ्यामध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही दिल्लीला भांडताना दीनदुबळ्यांची चिते बाजू भांडताना पाहिला भीम आम्ही चढत्या पाऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये. आम्ही बाबासाहेबांना आणि त्यांच्या संविधानाला कधी समजूनच घेतलं नाही. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय काय आहे ते कधी आम्हाला समजलंच नाही. आणि मग न्यायाने वागण्याचा कधी प्रश्नच आला नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही, आम्हा संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही, आम्हा संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही. न्यायाचा झाला स्वातंत्र्याचा म्हणून काहीतरी आहे. त्याचं काय? अगं बाय, ते काहीतरी नाही. स्वातंत्र्य तर खूप महत्वाचे मूल्य आहे. तुम्ही इथं उभं राहून सर्वजण बोलताय, तू मला प्रश्न विचारते त्या मूल्यामुळे. या काय मला समजलं नाही. जरासा मगाशी फोडून सांगला तसा फोडून सांगा. सांगतो. हा आता मला सांग, तुला कोणी सांगितलं का एखादा अमुक विचार करायचा नाही, केला नाही विचार कोणत्याही माध्यमातून मांडायचा नाही, हवं तिथे फिरायचं नाही, हवं ते खायचं नाही. मग तू काय करशील? काय म्हणजे मी काय पण करीन आणि तो पण मला सांगणारा मीच आहे, माझ्या मनाचा राजा. हा, हे बरोबर आहे. आपण काय करायचं ते आपण ठरवणार, त्यावर दुसऱ्याची पालक नसणं म्हणजे स्वातंत्र्य असं आहे. म्हणून मीच माझा मनाचा राजा आहे असं करून चालणार नाही. का? असा कसा? अरे बाबा, आपल्याला स्वातंत्र्य आहे त्याचा कसाही वापर करून चालणार नाही. आपण आपलं स्वातंत्र्य जगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे मला सांग, तुला काय करायला आवडतं? मला गाडी चालवायला आवडते. मग गाडी पळवतोस का नाही? या काय विचार नाही झाला? एकदम 80, 90, 100, 120च्या स्पीडने असते आपली गाडी. आपली आवड जमत, आपली आवड जमत, आपली आवड जमत. हा, इथं चुकते आपल्याला. गाडी चालवायचं स्वातंत्र्य आहे हे मान्य, पण समज या स्पीड मुळे जर तू एखादा धडकलास तर फुकटचा त्यालाही आणि तुलाही त्रास होणार. त्यात तू उगाचचा हॉर्न वाजवणार, सायलेन्सरचा आवाज काढ जाणार. मग या तुझ्या स्वातंत्र्यात दुसरा त्रास होणार की नाही? हा, याचा कधी मी विचारच नाही केला. हा, असं आहे. म्हणून संविधानात स्वातंत्र्य मूल्य आणलेले आहे. आपले स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याचे स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून संविधानाचे स्वातंत्र्य मूल्य हे समजून घेतलं पाहिजे. पण आपण काय करतो? आम्ही स्वातंत्र्य जगलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही. आम्ही स्वातंत्र्य जगलो नाही, आम्हा संविधान समजलं नाही.
मोठ्या मोठ्या भाषा बोलतात. समता आली पाहिजे, समता आली पाहिजे. कोण आहे समता? कोण पोरगी आहे काय? अरे बाबा, ती पोरगी नाही. समता हे संविधानातील एक महत्वाचे मूल्य आहे. म्हणजे समता म्हणजे समानता. जातीभेद, धर्मभेद, उच्च नीच, गरीब श्रीमंत, काले गोरे, स्त्री पुरुष असा कसलाही भेद संविधानात मान्य नाही. माणसा माणसातील भेद संविधानाने नाकारला आहे आणि सर्व माणसांना एक समान मानले आहे. काही कळला नाही. चल तुला दाखवतो. चला. अरे तो आंबेडकर मला 14 तळ्यात येऊन 14 तळ्याचं पाणी वाटवणार आहे म्हणे. येऊ दे तर त्याला त्याचं तोंड काळं करून भिंड काढू. मिस्टर आंबेडकर, हे तुम्ही योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोण्या एका व्यक्तीला किंवा कोण्या समाजाला नाही. मिस्टर आंबेडकर, तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आणि मी मान्य केलं हे पाणी तुमचं आहे. मग या पाण्यावर तुमचं नाव लिहून दाखवा बरं. हे बघा, हे तुम्हाला महागात जाईल. काय मागात पडेल रे? चल, काय मागात पडेल? मी